अमरावतीतून एक धक्कादायक आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बातमी समोर आली आहे। स्वच्छता कराराचा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित असताना अमरावती महानगरपालिकेने मुंबईच्या कंपनीकडनं थेट 5 कॉम्पॅक्टर शहरात मागवले आहेत। न्यायालयात सुनावणी सुरू आणि दुसरीकडे यंत्रसामुग्री शहरात दाखल। नेमकं प्रकरण काय आहे बघूया याबाबत सविस्तर। अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता करारासंदर्भातील खटला सध्या नागपूर खंडपीठ येथे न्यायप्रविष्ट आहे। असे असतानाही एकल स्वच्छता कराराच्या निविदेत L1 म्हणजे सर्वात कमी दराने निविदा मिळविणाऱ्या मुंबई स्थित कोणार्क कंपनीने गुरुवारी आपले 5 कॉम्पॅक्टर अमरावती शहरात चाचणीसाठी पाठविले आहेत। हे सर्व 5ही कॉम्पॅक्टर प्रशांत नगर येथील महानगरपालिकेच्या कार्यशाळेत ठेवण्यात आले आहेत। या संपूर्ण निविदा प्रक्रियेवर न्यायालयाची सुनावणी सुरू असताना कंपनीकडून शहरात यंत्रसामग्री आणली जाणे हे अनेक मोठे प्रश्न निर्माण करणारे ठरत आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे याआधी न्यायालयाने महानगरपालिकेला झोन निहाय स्वच्छता करार रद्द करून एकल करारासाठी नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर मनपाने एकल करारासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली। या निविदेत कोणार्क कंपनीने कचरा संकलनासाठी 5400 रुपये प्रति टन असा सर्वात कमी दर दिला, तर बेंगळुरूची पी रेड्डी कंपनी आणि नागपूरची अर्बन इन्व्हर्टरो कंपनी यांनी याहून अधिक दर दिले आहेत। बेंगळुरूच्या पी रेड्डी कंपनीने निविदा प्रक्रियेत पारदर्शकता नाही असा आरोप करत संपूर्ण प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले आहे। त्यावर उच्च न्यायालयाने अमरावती महानगरपालिकेला 8 दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले। दरम्यान प्रकरण सुरू असतानाच कोणार्क कंपनीने आपले 5 कॉम्पॅक्टर शहरात आणून महानगरपालिकेच्या कार्यशाळेत उभे केल्याने आता हा विषय मोठ्या वादाचा मुद्दा बनला आहे। या प्रकरणावर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय जाधव यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की कोणार्क कंपनीला अद्याप कोणताही वर्क ऑर्डर देण्यात आलेला नाही। हे कॉम्पॅक्टर फक्त चाचणीसाठी आणण्यात आले आहेत। महानगरपालिकेला न्यायालयाकडून कोणताही स्थगिती आदेश मिळालेला नाही। मात्र खटला प्रलंबित असताना यंत्रसामग्री शहरात दाखल होणे हा विषय आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे।